नमस्कार, मी पल्लवी खेडेकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या सखी सहेली चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण मस्त पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण भेंडीची भाजी आणि मिक्स पिठाची भाकरी बनवणार आहोत। तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि कमेंट्स करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकरच आपण रेसिपी बनवूया। इकडे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून मस्तपैकी असे घेतलेले आहेत। आता आपण ही कट करून घेणार आहोत। तरी भेंडी मी आता कट करताना मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे। तर बघा मी कशा प्रकारे कट करून घेते आहे। तर अशा प्रकारे सगळी भेंडी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहेत। त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे। तो एकदम मस्त असा उभ्या स्लाइसमध्ये पातळ कट करून घ्यायचा आहे। मस्त असं लांब लांब कांदा आपण कट करून घेणार आहोत। तर इकडे आपला कांदा कट करून झालेला आहे। तर आता इथे मी 2-3 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 3-4 कढीपत्त्याची पाने पण घेतलेली आहेत। तर चला मग आता आपण फोडणी देऊया। तर इकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। ते छान असं फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। त्यानंतर 2-3 कढीपत्त्याची पाने घेतली ते सुद्धा आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करायचे आहेत आणि कांदा परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमच हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर धणे पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमच। त्यानंतर इथे मी चाट मसाला टाकलेला आहे। त्याच्याने छान चटपटीत अशी आपली भाजी होते। त्यानंतर इथे अर्धा चमच लाल तिखट पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर कांदा मऊ झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी ॲड करायची आहे। तर आता इकडे सगळी भेंडी फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे मसाले आपल्या छान असे भेंडीमध्ये मिक्स होऊन जातील। तर आता इकडे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि छान अशी शिजू द्यायची आहे। तर आता आपली भाजी इकडे शिजते आहे मस्त अशी। गॅस हे मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे आपली भेंडी व्यवस्थित शिजून निघतात आणि याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही। तर इकडे आपली भाजी शिजते, तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करूयात। तर इकडे भाकरीसाठी बघा मी इकडे ताटामध्ये पीठ घेतलं आहे। इकडे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर मी इकडे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप तांदळाचं पीठ अशी सगळी 4 पिठं मिक्स करून घेतलेली आहेत। आता ही पिठं छान अशी मिक्स करून घ्यायची। बाजरी, नाचणी, गहू, ज्वारी आणि तांदळाचं पीठ अशी सगळी पिठं आपण मिक्स करून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण
हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तर इकडे मस्त असं मी मळून घेते आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेते. तर अशा प्रकारे आपला छान असा पिठाचा गोळा मळून रेडी झालेला आहे. तर चला तर आपण आता भाकऱ्या थापायला घेऊया. तर ताटावरती पीठ असं छान भरभरून घेऊया. त्यानंतर आपण भाकरी थापून घेऊया. तर इकडे अशी मस्त भाकरी आपली थापून झाली आहे. आता मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती आता आपण ही भाकरी टाकून घेऊया आणि पाण्याचा हात फिरवून घेऊया त्याच्यावरती, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ आहे ते भाकरीवरती मस्त लागून जाईल. तर मस्त दोन्ही साईडने आपण आता भाकरी शेकवून घेऊया आणि गरम गरम भाकरी आता आपण सर्व करायची आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत भाकऱ्या. अशाच प्रकारे मी सर्व भाकऱ्या करून घेते. त्यानंतर मी तुमच्याशी बोलते. आता गरमागरम अशा आपल्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर चला मग आता सर्व करूया. तर मस्त मिक्स पिठाची भाकरी, त्याच्याबरोबर डाळ, तिखटवाली डाळ बनवली आहे आणि मस्त आता आपण मगाशी बनवलेली भेंडीची भाजी. तर चला मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि खात राहा. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपी बघण्यासाठी आपल्या सखी सहेली चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.